बाळा शिंदे गोलंदाजीला आलाय. राहुल यादव स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्रायकरला सलमान आणि गोलंदाज धुरा सांभाळतोय सुलेमान, माफ करा, सुलेमान नॉन स्ट्रायकरच्या बाजूने आणि मुख्य स्ट्राईकला राहुल यादव असेल. गोलंदाज धुरा सांभाळतोय बाळा शिंदे. आपलं वैयक्तिक पहिलं षटक. चला आचेगाव क्रिकेट संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर डोक बाबळ श्रीगोंदा कारखाना क्रिकेट संघ यांना देखील विनंती करतो लगेच याचे टॉस होईल पुढच्या मॅचचा. मॅच चालू करायचे. मॅचची सुरुवात होतीये. राहुल यादव एक आरंभिक नामचीन खिलाड़ी, बल्लेबाजी करने के लिए स्ट्राइकिंग एंड पे, नॉन स्ट्राइकिंग एंड पे सुलेमान और गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बाळा शिंदे को गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया जा रहा है. ओ बहुत अच्छी गेंद इस बार, पहली गेंद बिल्कुल फुल लाइन गेंद इस बार. क्रॉस स्ट्रोक खेलने की कोशिश में पहला चेंडू भिन्नाट वेगाचा होता. क्रॉस फटका मारायचा प्रयत्न, चेंडू गेला विकेट कीपर कडे. निश्चितच आचेगाव क्रिकेट संघाकडून सोलापूर जिल्ह्याचा एक नामवंत कॅप्टन नावाची उपदी ज्या खेळाडूला आहे तो खेळाडू म्हणजे संतोष नलवडे. याचं देखील आगमन, त्याचं देखील हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत असेल. एक फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातो. चेंडू वेगवान पद्धतीने, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. दोन चेंडू अचूक टप्प्यावर टाकले गेले. पहिला चेंडू निर्धाव डॉट गेला, दुसरा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला ट्राय मारला होता परंतु क्षेत्ररक्षक तिथं होता, धाव घेण्याची संधी नसेल. दोन चेंडू, धावा झाल्या 0. पुन्हा या षटकातील पुढील चेंडू टाकला जाईल. दरम्यान गोलंदाजीला सज्ज असतील बाळा शिंदे. या षटकातील तिसरा चेंडू घेऊन फुलटॉस चेंडू मारायचा प्रयत्न, चेंडू गेला विकेट कीपरच्या मागे जातो. शॉर्ट पॉइंटच्या दिशेने एक सिंगल धाव निश्चित येईल. या सिंगल धावेने सी संघाची वाढती धाव संख्या फक्त 1 धावा. ये क्वार्टर फाइनल का मैच, जो जीतेगा उसके लिए सेमीफाइनल जाने का मौका मिलता है. डू और डाई का मैच, जीतेंगे बचेंगे तब आगे जाएंगे, वरना हारेंगे तो टूर्नामेंट से बाहर होना होगा. बाळा शिंदे फिर से इस ओवर की अगली गेंद लेकर. ओ बहुत अच्छी गेंद थी. टप्पा गिरने के बाद थोड़ी सी गेंद मूवमेंट मिल रही है गेंद को. टप्पा गिरने के बाद काटा बदलती गेंद, घूमती गेंद बल्लेबाज के पास चली जा रही है. काफी चतुराई भरी गेंदबाजी चल रही है. विकेट टू विकेट गेंदबाजी कर रहे हैं. बल्लेबाजों को अब तक एक भी बड़ा स्ट्रोक खेलने का मौका नहीं दिया. एक कसी भी गेंदबाजी का नजारा हमें देखने मिल रहा है. आगे चला गया, इस बार लॉफ्ट स्ट्रोक लगाना चाहते थे गेंद. जैसे बैट्समैन को देखा कि आगे निकल रहे, गेंद की लेन को थोड़ा सा पीछे रखा, जस्ट शॉर्ट ऑफ लेन गेंद फेकी जा रही है. 5 गेंदे गेले, धावा झाल्यात फक्त 1 धावा. अतिशय उत्कृष्ट. चला आजचे मला वाटतं कपिल गरोड यांचं देखील इथं आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत असेल. सचिन मंगरुळे सर आपण देखील याचं टॉस करण्यासाठी. पैरों के पास गेंद इस बार बिल्कुल बहुत ही उम्दा स्ट्रोक निकलता बा. गेंदबाज दिशा से भटके और गेंद को पड़े फटके और इसी 6 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर केवल 7 की ओर पर. टीम ने पहले ओवर की समाप्ति में रन बना है. केवल 7 रन. नए ओवर की शुरुआत करने के लिए बॉलर, न्यू बॉलर होंगे वहां पर विशाल कोथलकर. गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए विशाल तैयार है, जिनके सामने है बल्लेबाज राहुल यादव. विशाल कोथलकर राइट हैंड ओवर दिग्गज से गेंदबाजी करेंगे. लंबे रनअप के साथ दौड़ने के लिए तैयार होंगे, जिनके सामने है बल्लेबाज राहुल यादव होंगे स्ट्राइकिंग एंड पे. फिर से इस बार राहुल यादव के लिए पहली गेंद. तो रेठाम राउंड विकेट से गेंदबाजी करेंगे विशाल कोतलकर का. वहां पर सुलेमान नॉन स्ट्राइकिंग एंड पे है, राहुल इस वक्त स्ट्राइकिंग एंड पे है. तो इस बार गेंद और पिच मिली, बल्ले के बीचों बीच लेकर कवर ड्रा निकलता बा. डीप कवर बाउंड्री के बाहर जाती गेंद. 4 रन.
थोड़ी सी और पिच गेंदी, इस बार बल्लेबाज को पूरी तरह से मौका बना, गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया खूबसूरत चौका, मिला मौका लगा चौका। 4 रन के साथ 11 रन। ओहो व्हाट स्ट्रोक, ये तो काफी बेहतरीन स्ट्रोक। सूर्य कुमार यादव ब्रांडेड स्ट्रोक निकलता बा, दोनों कप्तान है यहां पर। चला टॉस करूया। तो राहुल यादव ने बिल्कुल इंडियन टीम के बिल्कुल सूर्य कुमार यादव की याद दर्शाने वाला ये छक्का लगा दिया। इस बार ब्रांड है सूर्य कुमार दुनिया का, और उसी के अंदाज में ये छक्का जड़ा जा रहा है। 4 ओव्हरची मॅच पुढची देखील असेल। आचेगाव क्रिकेट संघ विरुद्ध कारखाना क्रिकेट संघ, संचिता एलबंदा कारखाना क्रिकेट संघ विरुद्ध आचेगाव संघ। अकुट टप्प्याचा चेंडू त्याच शैलीत फटका खेळलाय, चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे 4 धाब्यासाठी। थोडंसं महागडं षटक आपण पाहतोय। या षटकामध्ये आतापर्यंत 2 सर्वाधिक षटकार मारला गेला, 14 धावा तब्बल आल्यात, धावा झाल्यात 21। आणि या 4 धाब्यांनी संघाची भारतीय धावसंख्या पोहोचली ती तब्बल 21 धावा, 21 रन, 21 की यॉक पर। फिर से गेंदबाजी करेंगे, थोड़ा सा छोड़ बदला जाता है। इसके पहले 3 गेंदों राउंड विकेट फेंकी थी, अब और विकेट गेंदबाजी करने का फैसला लिया जा रहा है। चला आझाद भाईंना विनंती की कृपया आपण स्टेज जवळ यायचं। आझाद भाई कृपया स्टेज जवळ या। ओ सुरेख गॅप शोधलाय, चेंडू जाईल, 2 शतरक्षक मधून जातोय स्वीपर पॉइंटच्या दिशेने। 4 धावा पुन्हा येतील। या 4 धाब्यांनी संघाची भारतीय धावसंख्या पोहोचली ती 25 धावसंख्येवर। बल्लेबाज की तारीफ करने की राहुल की, यहाँ पर राहुल रुकने का नाम ले रहे। वहां पर राहुल जिस अंदाज में खेल रहे, मन में हौसले बुलंद और मजबूत इरादे की बल्लेबाजी चल रही है, और ये राहुल यादव है। चार रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। टोटल स्कोर इस वक्त 25 रन, 25 धावा झाल्यात। पुन्हा विशाल गोलंदाजी करतो या षटकातील पुढचा चेंडू घेऊन। मला वाटतं या षटकामध्ये आतापर्यंत 3 चौकार आणि षटकाराची आतिषबाजी आपण पाहिली आहे। ये हवा में, ओहो हो क्या छूटता वहां पर। और निश्चित ही क्रिकेट की जो कहावत होती है, कैचेस विन मैचेस कहते हैं, पकड़ो कैच जीतो मैच कहा जाता है। कैच छूटा, गेंदबाज का दिल टूटा वहां पर। पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय गोलंदाज विशाल कोताळकर, त्याचा सामना करतो फलंदाज राहुल यादव। आक्रमक फटकेबाजी या षटकामध्ये आतापर्यंत आम्ही पाहिली आहे। थोडासा अकूट टप्प्याचा चेंडू, रिवर्सचा फटका खेळलाय, चेंडू जातो या षटकातील हा 4था खणखणीत चौकार। दोन षटकामध्ये तब्बल 29 धावा इथं बनवल्या गेल्या आहेत। पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या होत्या। या षटकामध्ये 4 चौकारची आतिषबाजी आणि 1 षटकार, अशा तब्बल 22 धावा इथं घेतल्या गेल्यात। तो निश्चितच गोलंदाजी लालाय सूरज। सूरज गौड़ी को गेंदबाजी करने के लिए बोला जा रहा है। सूरज येतोय गोलंदाजीला, वैयक्तिक पहिलं अतिशय उंच असा खेळाडू सूरज गौड़ी येतोय गोलंदाजीला। त्याचा सामना करेल फलंदाज सुलेमान। निश्चितच तो बस देखा तो सुलेमान को उनके जहां पर वो क्रिकेट खेलते हैं हमेशा, वहां पर रसल मसल पावर खिलाड़ी रसल कहा जाता है। ये देखिए बिल्कुल मारना चाहते थे गेंद, बल्लेबाज को बीट करती गेंद, सूरज की बढ़िया गेंद, कमबैक किया जाता था। और कहीं जाकर यहां पर फील्डिंग की टीम को थोड़ी सी राहत की सांस, क्योंकि पिछले ओवर में दमदार अंदाज की बैटिंग हमने देखी, लगभग 22 रन लिए गए थे।
और इस ओवर में पहली गेंद बिंदी फेकी जा रही है सूरज की ओर से. पुन्हा गोलंदाजी करतोय सूरज. या षटकातील दुसरा चेंडू घेऊन त्याचा सामना करेल फलंदाज सुलेमान. कुठ्टप्पाचा चेंडू मारायचा प्रयत्न. चेंडू जातो विकेट किपरच्या मागे. 4 धावा चौकार येतो. आणि या 4 धाब्यांची संघाची वाढती धावसंख्या पोहोचली थी 33 धावसंख्येवर. और ये बिल्कुल बल्ले के बीचों बीच लगी थी. इस बार मारने की कोशिश में गेंद जा रही है. बल्ले का अंदरूनी किनारा लगा. बिल्कुल गैप मिला वहां पर विकेट कीपर और जो कि थर्ड मैन फाइनल की गेंद निकल रही है 4 रन के लिए. और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 33 की ओर पर 33 धावा झाल्या. मसल पावर सुलेमान. और ये बोल्ड, साफ बोल्ड, क्लीन बोल्ड. और सूरज ने आखिरकार जिस विकेट की दरकार थी, ब्रेक थ्रू की जरूरत थी, ये जरूरत पूरी की जा रही है. गेंदबाज सूरज ने अपनी टीम के लिए विकेट ले लिया. सुधीर भोसले यांचं देखील आगमन. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत असेल. तर निश्चितच या स्पर्धेचं आयोजन मात्र केलं गेलं जिगरबाज ग्रुप त्याचबरोबर माननीय तथा आदरणीय राजरत्न नाईक नवरे बापू मित्र परिवाराच्या वतीने स्पर्धा इथं भरवली गेली. आणि त्या स्पर्धेचा निश्चितच हे 4थं वर्ष सुपंत चषक स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचं महबूब नए खिलाड़ी आएंगे बैटिंग करने के लिए. न्यू मैन होंगे वहां पर महबूब. तो मुस्तफा 11 के कप्तान आप बैटिंग करने के लिए महबूब जा रहे हैं बैटिंग करने के लिए मैदान में. और सरडे गांव से ये टीम ताल्लुकात रखती है, वहां से आई है मैच खेलने के लिए. और बिल्कुल सरडे गांव का और एक बिल्कुल मेरे ख्याल से उस गांव को पूरी तरह से पहचाना जाता है, क्योंकि उसकी वजह नरेश डोरमी सर बताएंगे जब कमेंट्री करेंगे. तो वहां पर फिर से देखना है गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए तैयार है. गेंदबाजी करेंगे इस बीच सूरज. लंबे कद के खिलाड़ी इस ओवर की अगली गेंद लेकर महबूब के लिए गेंदबाजी करेंगे. पुन्हा या षटकातील कुट्टप्पाचा चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जातोय. ओहो व्हाट अ कॅच. सर्रे कॅच तिथं पकडली गेली. क्षेत्ररक्षक मात्र कौतुक करावं लागेल. रियान बागवान की तारीफ करने की वहां पर. और ये बल्लेबाज थोड़ी सी ऊंची उठती गेंद को नीचे रखना चाहते थे जमीन पर. अक्सर हम देखते हैं विराट कोहली इस तरह के स्ट्रोक ऐसे गेंदों पर खेलते नीचे जमीन पर. इन्होंने गेंद को आसमान में ऊपर खेला और ये कैच पकड़ा जा रहा है. लगातार बैक टू बैक और एक सफलता मिल रही है. नए बल्लेबाज न्यू मैन होंगे वहां पर बैटिंग करने के लिए. राज नवीन फलंदाज आलाय. राज पुन्हा या मला वाटतं या षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी करतो. लागोपाठ 2 चेंडूवर 2 खेळाडूंना बाद केलाय. म्हणजे इथं हॅट्रिकची सुवर्ण संधी असेल. मला वाटतं आतापर्यंत स्पर्धेमध्ये बरेचसे सामने खेळले गेले, कुठल्याही खेळाडूने या स्पर्धेची हॅट्रिक पूर्ण केली नाही. पाहूया ही संधी मात्र संधीचं सोनं करतोय का सूरज, पाहावं लागेल आपल्याला. काय करतोय गोलंदाजीमध्ये. पुढचा चेंडू सूरज धावतोय, पाहूया काय होतंय. कुट्टप्पाचा चेंडू इथं मात्र राज बागवान की राज के बाद से निकलता हुआ गेंदबाज. नो बॉल प्लस ये 4 रन आएंगे वहां पर. सूरज सर बॉल गया. सूरज सर काफी पटकी हुई गेंद. कद का जो ऊंचे कद का जो है उसी कद का फायदा लेने की कोशिश की जा रही है. गेंद को बार बार ऊंचा खेलने की कोशिश. इस बार बल्लेबाज राज ने आते ही गेंदबाज पर राज कर लिया. पहली गेंद पर चौका लगा दिया और गेंदबाज फिर से दिशा से भटके. निश्चित ही गेंदबाज ने फिर से मौका दिया. मौके पे ये चौका आ रहा है. आगे बढ़ता हुआ स्कोर 5 रन के साथ बल्लेबाज के लिए लाइसेंस मिल चुका है. फ्री हिट का सुनहरा मौका होगा बल्लेबाज राज के लिए. आगे बढ़ता हुआ स्कोर 38 रन. 38 धावा झालाय. तिसरं षटक टाकलं जात आहे. तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सूरज गोलंदाजी करतोय. मारने की कोशिश में हल्का सा एज लगा, लेकिन फिर भी विकेट कीपर है गेंद के नीचे. रन बनाने की कोई गुंजाइश नहीं. अच्छा कैच तो पकड़ा गया, लेकिन फ्री हिट की वजह से आउट नहीं होंगे खिलाड़ी. और फिर से सूरज
धीरे धीरे बॉलिंग मोर्चे पे वापिस चले जा रहे ईश्वर की अगली गेंद लेकर गेंदबाजी करने की दिया. याच्या अगोदर नो बॉलवर चौकार आला होता, त्याच्यामुळे फ्री हिट होती. फलंदाज नाबाद असेल. पुन्हा या षटकातील पुढील चेंडू टाकला जाईल. दरम्यान गोलंदाजीला सज्ज असतील. या षटकातील पुढचा चेंडू टाकतोय सूरज. बहुत अच्छी गेंद इस बार नहीं, बिल्कुल ऑफ स्टंप के ज्यादा दूर जा रही है. अंपायर ने बताया कि गेंद बॉल है. बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 39 39 धावा झाल्या. निश्चित ही क्रिकेट के या वैसे देखा था तो निश्चित ही श्रीपुर क्रिकेट टीम, श्रीपुर गांव क्रिकेट के लिए काफी जबरदस्त माहौल रहने वाला गांव. यहाँ पर क्रिकेट के बहुत सारे टूर्नामेंट रखने वाला गांव. पिछले 4 सालों से 3 सालों के बाद ये 4था साल है. और इस बार विकेट कीपर के पीछे पैडल स्वीप खेलने की कोशिश. तो निश्चित ही डॉट गेंद आएगी वहां पर. जहां तक की ओव्हर्स की बात करना चाहेंगे, लगभग 3 ओव्हरों का खेल बिल्कुल पूरा हो चुका है. 3 षटकं संपली आहेत आणि धावा झाल्यात 39 धावा. म्हणजे प्रत्येक षटकामागे जवळजवळ 13 धावाची सरासरी इथे राखली गेली आहे. प्रत्येक षटकामागे जवळजवळ 13 धावाची सरासरी राखली गेली आहे. निश्चितच आषाढ एकादशीमुळे बरेचसे वारकरी मंडळी इथं आलेले आहेत. त्या सर्व वारकरी मंडळांचं देखील मी हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. चला गोलंदाजीला या षटकातील नवीन षटक घेऊन गोलंदाजीला आले बॉलिंगसाठी महेश नानगुडे आलाय गोलंदाजीला. निश्चितच आमचे जे कॅमेरामॅन श्रेयस आहे, श्रेयस यांचा पॉप्युलर खेळाडू महेश नानगुडे आहे. सांगायची गरज नाही, ज्यावेळेस तो येतो त्याचं नाव त्याच्याकडून तोंडातून निघतं. म्हणजे निश्चितच त्याच्यासाठी हा खेळाडू पॉप्युलर आहे. सरळ बॅटने हा टोललाय चेंडू. राहुल बिल्कुल गेंदबाज को हुल दे दी. तर निश्चितच शिवरायांचा छाबा मिळाला या 6 दणदणीत 6 धावा. आणि या 6 धावांची वाढती धावसंख्या पोहोचली ती 45 धावसंख्येवर. जबरदस्त अंदाज का स्ट्रोक राहुल के बैट से निकल रहा है. राहुल की तारीफ करने की, राहुल काबिल तारीफ के अंदाज में बैटिंग कर रहे हैं. और ये फिर से और एक लगातार बैक टू बैक निकलता हुआ और एक सिक्सर निकल रहा है. दो गेंदों में 2 यहां पर दंदनाते हुए सिक्सर निकल रहे. इरादा पक्का, दे धक्का. बल्लेबाज ने मारा लगातार खूबसूरत दूसरा छक्का. बहुत ही लाजवाब बैटिंग. टीम के 50 रन पूरे हो चुके हैं. आगे बढ़ता हुआ स्कोर 51 रन 51 रन. फिर से देखना गेंदबाजी करने की दिया बहुत. और इसी के साथ विकेट कीपर के पीछे गेंद को खेला जाता हुआ व्हाइट बॉल +4 आएंगे. टोटल 5 रन. 5 का बंडल बोनस रन के तौर पर मिलता हुआ 5 धावा इथं येतील. व्हाइट प्लस यहां पर 4 आने की टोटल 5 रन आएंगे. 5 के साथ ये 5 रन जो बोनस है, बोनस रन. अगर बोनस देने की बात करना चाहेंगे इंडिया में
त्योहार के अवसर पर बोनस होता है, जैसे कि दशहरा, जैसे कि दिवाली, ऐसे अवसर पर बोनस होता है। लेकिन क्रिकेट में आप जब भी गलती करेंगे तो सामने वालों को ये बोनस रन मिलते हैं। 5 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर इस वक्त अब तक 56 नाना पाटेकर फिल्म स्कोर बोर्ड पे। तो इस बार देखना है जिगरबाज ग्रुपचे सर्व सदस्य यांना विनंती करतो की कृपया आपण स्टेजच्या डाव्या साईड उजव्या साईडला थांबायचंय, स्टेजच्या उजव्या साईडला येऊन थांबा। तो इस बार देखना है बल्लेबाज जब तक की फील करते, और इसी के साथ आखिरकार राहुल को जो चाहिए था वही हुआ, और फील्डिंग टीम को जो चाहिए था वो नहीं हुआ। बिल्कुल वो विकेट लेना चाहते थे राहुल का, लेकिन आखिरकार सिंगल तो आएगा। सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर 57 रन 57 की यॉक पर। तो राश के विकेट जाने के बाद नए बल्लेबाज शायद रमजान जाएंगे बैटिंग करने के लिए। न्यू बैटर होंगे वहां पर टीम की ओर से, मुस्तफा 11 की ओर से। ओहो व्हाट अ स्ट्रोक, क्या कमाल है, क्या धमाल है, सुपर डुपर सुपर से ऊपर स्ट्रोक 6 रन। एक जबरदस्त प्रहार निकलता हुआ, आगे बढ़ता हुआ, स्कोर इस वक्त लगभग पहुंचता हुआ, कुल स्कोर 63 रन 63 दावा डाला है। फिर से देखना है गेंदबाजी करेंगे, स्लो रफ्तार से गेंद, इस बार गैप में गेंद को मारा, मिड विकेट क्षेत्र में कोई फील्डर नहीं, और ये गेंददार की तेज रफ्तार से निकलती गेंद 4 रन की लिए, और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 67 रन, और मैच जीतने के लिए 68 रन का टारगेट दिया जा रहा है। तो शायद मेरे ख्याल से आखिरी ओवर में तकरीबन 28 रन आए, और इसी 28 रन के वजह से टोटल स्कोर जो कि 3 ओवर के समाप्ति पे 39 था, अब पूरा स्कोर इस वक्त 67 है। चला बॉल द्यायचे। आम्ही विनंती करेन मुस्तफा 11 क्रिकेट संघ ताबडतोब आपण फिल्डिंगसाठी मैदानात जायचं। मुस्तफा 11 क्रिकेट संघ मैदानात जायचं, आपण ताबडतोब मैदानात चला। चलिए मुस्तफा 11 टीम जल्द से जल्द फील्डिंग लगाए। चला लवकर, मुस्तफा 11 वेळ करू नका, ताबडतोब फिल्डिंग लावून घ्यायची, अन्यथा पेनल्टी 5 धाबाची लावण्यात येईल। ताबडतोब फिल्डिंगला चला आतमध्ये। मुस्तफा 11 क्रिकेट टीम ने आज रनों की बिल्कुल बरसात यहां पर की है। आक्रमक केवल 24 गेंदों में 67 रन बनाए, 68 का टारगेट दिया जा रहा है, और फील्डिंग के लिए मुस्तफा 11 टीम लाइन के साथ, लाइनअप के साथ मैदान में जा रही है। मी विनंती करेन या ठिकाणी शिरूर क्रिकेट संघाला, नगरसेवक राहुल अप्पा 11 क्रिकेट संघ श्रीपूर शिरूर क्रिकेट संघाच्या कॅप्टनना विनंती करतो की आघाडीवीर फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवायचे। चला लवकर फलंदाज पाठवा। बाळा शिंदे आणि महेश नानगुडीची जोड़ी अपन फलंदाजीला पाहतोय, और ये 68 रन का पीछा किस तरह से किया जा सकता है, इसका आंखों निकाल सुनाने के लिए महाराष्ट्र कमेंट्री की बुलंद आवाज तथा वॉइस ऑफ महाराष्ट्र हमारे गुरुवर्य नरेश जी डोमे सर आपकी सेवा में आएंगे कमेंट्री करने के लिए। पांडुरंग सहकारी साखर कारखान्याला लाभलेलं एक रत्न,
कारखान्याचं अत्यंत कल्पक आणि अत्यंत कार्यक्षम असं नेतृत्व, अर्थातच महाराष्ट्र राज्य MD असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेब यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं सातत्यानं गेले 4 वर्षापासून होत असलेलं आयोजन, क्रिकेटच्या स्पर्धांचं होत असलेलं आयोजन, जिगरबाज युवा राजरत्न बापू नाईक नवरे मित्र परिवार यांच्या माध्यमातून आजचा हा स्पर्धेचा समारोपाचा दिवस आहे. 7 संघ शर्यतीत आहेत आणि 7 संघांमधून कोण ही ट्रॉफी घेऊन जाणार हे संध्याकाळी आपल्याला समजणार आहे. तर बघायचंय सलामीची जोडी मैदानामध्ये इथे नगरसेवक राहुल आप्पा 11 श्रीपूर संघाचे अर्थात शिरूर संघाचे बाळा शिंदे आणि बरोबरीनंच आपण बघणार आहोत महेश नांदगुडेला. पहिलं षटक चांद उजव्याच्या बाहेर छेड काढण्याचा प्रयत्न नशीबवान ठरला, चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात नव्हता. बाळा शिंदे धाव घेऊ शकत नाही पहिल्या चेंडूवरती, टार्गेट मात्र मोठे 68 धावांचं. राहुल यादवनं आज काय कमालीची खेळी केली. 41 धावा 14 चेंडू मध्ये 41 धावा ठोकल्यात. त्या व्यतिरिक्त फारसा कोणी प्रभाव टाकू शकलेला नाही. सुलेमाननं 6 चेंडूमध्ये 10 धावा आणि राजनं 3 चेंडूमध्ये 4 धावा. यास कडक कडक बाळा शिंदे फेकून देतोय चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. मिळतायत 6. सुरुवात होते नगरसेवक राहुल आप्पा 11 ची 6 धावा. यानंतर आपण आचेगावला आणि श्रीगोंदा कारखाना संघाला बघणार आहोत. यानंतरच्या मॅच मध्ये खर तर हा तिसऱ्या फेरीचा सामना आहे. उपांत्य पूर्व फेरीचा सामना, उपांत्य पूर्व फेरीचा सामना आणि त्यातला विजेता संघ लगेचच पुढच्या सामन्यामध्ये खेळणार आहे. तो टाकळी डोकेश्वर संघाविरुद्ध. अर्थातच युवा उद्योजक आझाद भाई शेख इथे उपस्थित होत आहे. त्यांची टीम सुद्धा सेमीफायनल मध्ये दाखल आहे. तर प्रथमेश लोंढे आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधा. प्रथमेश लोंढे सर, आपण आकाश गोदे सरांची भेट घ्या. तर बघा 1 धाव इथे प्राप्त होणार आहे आणि धावफलकावरती धावा असणारे 7. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. 68 धावा पहिल्या षटकामध्ये. आपण जो चढ उतार पाहिला, पहिल्या षटकामध्ये 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये मोठं आक्रमण केलं, चेंडू उंच आकाशामध्ये आणि इथे आयकॉन महेश नांदगुडे 0वर. आयकॉन बाद. पहिला सामना ज्या पद्धतीने जिंकून दिला होता महेश नांदगुडेने, अत्यंत प्रभावी फलंदाजी साकारली होती. या सामन्यामध्ये देखील तितकशीच अपेक्षा होती. मात्र पहिला चेंडू हलकासा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता महेशचा, मात्र फसला आणि यष्टीरक्षकानं पाठीमागं सुंदर झेल टिपलाय. यस, हसनचा प्रयत्न होता बॅकफुट वरती जाऊन पूल करण्याचा, मात्र तो प्रयत्न तिथे फसलेला आहे. 1 धाव इथे प्राप्त होते हसन मदारीला. धावफलकावरती 8 धावा पहिल्या षटकामध्ये. नगरसेवक राहुल आप्पा 11,
मुस्तफा 11 सरडे विरुद्ध नगरसेवक राहुल आप्पा 11 शिरूर ग्रामीण अशी लढत आपण इथे बघतोय. दोन्ही संघांमध्ये निश्चित काट्याची लढत इथे अपेक्षित आहे. मगाशीच शंकर पवार सरांनी उल्लेख केला होता. खर तर सरडे हे गाव क्रिकेट जगतामध्ये लोकप्रिय आहे, कारण सलीमभाई शेख या गावचे समालोचक आहेत. क्रिकेटच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये त्यांना आपण ऐकतो हिंदी भाषेतून, आणि त्यांचे सगळे बंधू या सामन्यामध्ये खेळत आहेत. सुलेमान हा देखील त्यांचा बंधू आहे, चांद हे देखील सगळे बंधूच आहेत. सलीमभाई शेख आज इथे उपस्थित नाहीत, मात्र त्यांना आम्ही शुभेच्छा देतो, त्यांच्या संघाला देतो. शिरूर विरुद्ध त्यांची लढत. इथे पहिलं षटक येते, धावफलकावरती 9 धावा आहेत. अर्थात पहिल्या सामन्यामध्ये पहिलं षटक जे होतं जे शिरूरने टाकलं होतं, आणि त्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं बाळाने षटक टाकलं होतं, 7 धावा केवळ आल्या होत्या. विशेष म्हणजे 4 बॉल डॉट होते, निर्धाव होते. शेवटच्या चेंडूवरती षटकार आलेला होता. त्यानंतर विशालचं षटक मात्र राहुल यादवनं अक्षरशः फोडून काढलं. 22 धावा त्या षटकामध्ये आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये थोडीशी आघाडी शिरूर संघाकडे असेल, मात्र दुसऱ्या षटकामध्ये जी आघाडी घेतलेली आहे ती मोडून काढणं शिरूरसाठी आव्हानात्मक असणार आहे. दुसरं षटक मैदानामध्ये सौरभ, सरडेचा गोलंदाज सौरभ. सातारा जिल्ह्यातली ही टीम आहे. एक पुणे जिल्ह्यातला संघ, एक सातारा जिल्ह्यातला संघ सोलापूर मध्ये खेळतायत. सौरभ लेंथ, हो बॅक टू बॉलर. इथे संधी होती सौरभ कडे, मात्र त्याचं लक्ष नव्हतं. लक्ष चौफेर असलं पाहिजे. एखादी तुम्ही चेंडू चांगला अडवलाय, बऱ्याच वेळा काय होतं की झेल घेतल्यानंतर क्षेत्ररक्षक काय करतात की आनंदाच्या भरात चेंडू उंच फेकून देतात, आणि तो नेमका नो बॉल ठरलेला असतो, आणि मग फलंदाज भरपूर धावा घेतात. इथे उचलण्याचा प्रयत्न जरूर बाळा शिंदेचा, मात्र लॉंगॉनला क्षेत्ररक्षक दूर आहे. तिथे एकच धाव बाळा शिंदेला प्राप्त होऊ शकते. धावफलकावरती पुढे 2 अंकामध्ये पोहोचणारा धावफलक आहे. आपण भारत पाकिस्तान मॅच मध्ये बघितलं होतं की विराट कोहलीचा त्रिफळा उडवला होता, मात्र त्या अगोदरचा बॉल नो बॉल होता. त्या बॉलवरती फ्री हिट होती, आणि पाकिस्तानचे खेळाडू सगळे अपील करण्याकडं त्यांचं लक्ष होतं. चेंडू कुठे गेलाय ते कुणी बघितलं नाही. इकडे 3 धावा भारतीयांनी धावून घेतल्या. नंतर ते अपील करत होते की क्लीन बोल्ड आहे, चेंडू डेड होतो, धावा कशा काय घेता येईल, यावरती 22 धावा नाहीत वगैरे, असं त्यांनी त्यांचं अज्ञान दाखवलं त्या मॅच मध्ये. मात्र जर फ्री हिट असेल तर तिथे फलंदाज बाद नसतो, म्हणजे चेंडू डेड होण्याची शक्यता. हसन मदारी ऑन फायर, सॉलिड शॉट, सरळ बॅटनं उचललाय, षटकार. आपण बघतो इथे 6 धावांबरोबर 16 पर्यंत पोहोचतायत. या षटकामध्ये एक षटकार खेचत इरादा दाखवतोय हसन मदारी, पण हे फटके कन्सिस्टन्सी आले पाहिजे. राहुल यादवने ज्या प्रकारची फटकेबाजी केली आपण पाहिलं. पहिल्या 2 बॉलला राहुल यादव 0 धावा होता. तिसऱ्या बॉलवरती त्याने सिंगल घेतली. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव होती राहुल यादवची, पण तिथून पुढे त्याचा खेळ कसा होता त्याच्यावरती चर्चा करू आपण. इथे बघायचे उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करेल, चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवलाय. 2 धावा पूर्ण होतील हसन मदारीसाठी. 2 धावेबरोबर धावफलक 18 वरती पोहोचेल. चर्चा करत होतो आपण राहुल यादवची. त्याने नंतर चौकार खेळला, लगेच षटकार खेळला, लगेच चौकार खेळला, लगेच चौकार खेळला, म्हणजे सलग 4 बॉलमध्ये त्याने 4 बाउंड्रीज आणल्या. त्यानंतर एक डॉट खेळला, थोडीशी विश्रांती घेतली, परत चौकार, परत षटकार, परत षटकार, त्याच्यानंतर पुन्हा 2 बॉल डॉट, पुन्हा षटकार. तर अशी फलंदाजी आपण राहुल यादवची बघितलेली आहे. एकूण 67 धावा बनवल्या होत्या मुस्तफा 11 सरडे संघाने पाठलाग करतायत. शिरूरचा संघ मात्र दुसऱ्या षटकामध्ये ते पोहोचतायत 18 वर. 18 ऑन बोर्ड. हसन मदारी, साईक एंडवरती बाळा शिंदे, हे तगडी फौज आहे, तगडी फलंदाजीची ताकद आहे.
दोघांमध्ये देखील मोठे शॉट खेळण्याची क्षमता आहे, मात्र न्याय देणं इथे गरजेचं आहे. लौकिक असतो, प्रत्येक खेळाडूचा लौकिक असतो, तो त्यानं स्वतः प्रस्थापित केलेला असतो. मात्र पुन्हा पुन्हा लौकिकावरती खरं उतरणं, लौकिकला साजेशी कामगिरी करणं हे आव्हानात्मक असतं. 2 षटकांचा खेळ इथे संपेल. समाप्तीनंतर धावफलकावरती आपल्याला बघायचे धावा असतील त्या 18 ऑन बोर्ड. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा 9, 2 षटकामध्ये 18. विजयाचं लक्ष 68 आहे, तर आता 50 धावा. 12 चेंडू 50 धावा शिरूर संघासाठी. पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये 22, तिसऱ्या षटकामध्ये 10, चौथ्या षटकामध्ये 28. म्हणजे दोन षटकामध्ये 50 काढलेले आहेत. दुसरं आणि चौथं षटकाचा विचार केला तर सरडे संघानं 50 धावा काढलेल्या 2 षटकामध्येच. आता तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये 50 धावांचीच गरज असणार आहे ती शिरूर संघाला. आतली कट घेतल्यानंतर पुन्हा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट नाही हा फटका. 1 धाव बाळा शिंदेला प्राप्त होऊ शकते. 19 धावा धावफलकावरती येत आहेत. गोलंदाज राहुल यादव, एक कमर्शियल क्रिकेटचा सुपरस्टार, ॲज अ आयकॉन सरडे संघाकडून आपण त्याला बघू शकतो. आज काय कमालीची फलंदाजी. 41 धावांची खेळी होती राहुल यादवची. उजव्याच्या बाहेर यावेळेस वाईडची घोषणा येते. एक अतिरिक्त धाव 20 पर्यंत पोहोचत आहेत. 20 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 सुरू असताना एक चर्चा आपण करत होतो की ज्यावेळेस तुम्ही एखादा लौकिक स्थापन करता त्यावेळेस तुम्ही तुमच्या चाहत्यांकडून अपेक्षा निर्माण करता, त्यांच्या अपेक्षा वाढवता. उंच आकाशामध्ये चेंडू ड्रॉप होईल, कॅच हसन मदारीला जीवदान. इथे मला तर राहुलला देखील एक जीवदान मिळालं तो शॉट एक्स्ट्रा कव्हरला, आणि त्या जीवदानानंतर राहुलनं काय धमाकेदार परफॉर्मन्स केला होता. विशेष म्हणजे ते जीवदान मिळालं होतं दुसऱ्या षटकामध्ये 5व्या बॉलवरती. दुसऱ्या षटकामध्ये 5व्या बॉलवरती जीवदान होतं. त्यानंतर 6वा परत चौकार मारला होता. त्याच्यानंतर पुन्हा तो स्ट्राईकला आला, पुन्हा त्यानं षटकार मारला, पुन्हा षटकार मारला. म्हणजे एखादं जीवदान किती धोकादायक असतं एखाद्या खेळाडूसाठी. हसन मदारीला हे जीवदान मिळाले. जीवदानानंतर तो त्या जीवदानाचा कसा फायदा उठवतो हे बघायचंय. मात्र राहुल यादवने मोठे फटक्यांपासून खूप लांब ठेवलेलं आहे, परावृत्त ठेवलेला आहे शिरूरच्या फलंदाजांना. ना बाळा शिंदे ना हसन मदारी कोणी मोठा फटका खेळू शकला नाही या षटकात. या वाह, फुल लेनचा बॉल, खाली येणारा चेंडू. हा लिफ्ट करणं कधी अवघड असतं. हा चेंडू खेळायचा आहे ना, तो मुवमेंट खूप लागते. म्हणजे तुम्ही एका जागेवरती पाय रोवून नाही फटका खेळू शकत. त्यासाठी पोझिशन बनवणं गरजेचं असतं, इम्प्रोवाइज करणं गरजेचं असतं. त्यावेळेस तुम्हाला हा फटका कुठेतरी मोठ्या धावांमध्ये रूपांतरित करता येतो. हा चेंडू तो इथे शक्य झालेला नाहीये. षटक क्रमांक धावफलकावरती 3 सुरू आहे. 23 धावा राहुलचा. हो, आज कमालीची गोलंदाजी राहुलने टाकलेली आहे. विशेषतः लेंथ बॉल, परफेक्ट फुलर लेंथ, यॉर्कर लेंथ मध्ये चेंडू टाकलेत. या अगोदरचा हसन मदारीला, आता बाळा शिंदेला कोणालाही मोठा फटका खेळू दिलेला नाहीये या षटकामध्ये. आणि अत्यंत प्रभावी गोलंदाजी राहुल यादवची. वाह, कौतुकाच्या फुलांची ओंजळ भरून टाकू या गुणी खेळाडूवरून. पाठ दुखेपर्यंत थोपटायला हरकत नाही या गुणी खेळाडूची. राहुल यादव इज द मॅन. 14 चेंडूमध्ये 41 धावा. आणि तिसरं षटक जे निर्णायक षटक होतं, डिसायडर षटक होतं या षटकात सामन्यातलं, आणि त्या डिसायडर ओव्हरमध्ये त्याने धावा खर्च केलेल्या आहेत मात्र 5. एका षटकामध्ये मात्र 5 धावा खर्च केलेल्या आहेत. आणि धावफलकावरती आता धावा दिसत आहेत आपल्याला त्या केवळ 23. तर विजयासाठी 45 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 45 धावा. मला वाटतं आता लक्ष खूप कठीण आहे. तर इथेच सरडे संघासाठी मात्र विजयाची पहाट झालेली आहे. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दऱ्या खोऱ्यातून वाहे प्रकाश. सुलेमान शेख गोलंदाजी मार्कवरती. सुलेमान या अगोदरच्या सामन्यांमध्ये आपण पाहिलं होतं लवकर येत होता, तो यावेळेस डेथ ओव्हरला आलाय. कडक शॉट. 6 धावा. मात्र खूप उशिरानं आलेला हा षटकार आहे, तो खूप लवकर यायला हवा होता. कारखाना श्रीगोंदा संघ इथे स्वागत आहे. आणि लगेच टॉस झालाय मला वाटतंय. 5 ओव्हर मॅच. व्हाईट बॉल.
हा वाईड आणि नो चेंडू नाही पडला तर 45 होत्या 6 षटकामध्ये, अन्यथा चेंडूंची संख्या वाढू शकते. इथे एका चेंडूमध्ये 7 धावा आलेल्या आहेत. नो बॉल, एखाद दुसरा नो बॉल सुद्धा या सामन्याचं गणित बदलू शकतो. मात्र शिरूर संघाला काही लाईफलाईन अजूनही मिळू शकतील आणि त्यासाठी त्यांनी तयारीत असलं पाहिजे. त्यासाठी प्रत्येक बॉलवरती षटकार तर ठोकायचाच आहे. यस, उंच टोले जंग आणि लांब 6 धावा. लागोपाठचा दुसरा. होप्स असले पाहिजेत, आशा या निश्चित प्रकार. आशा ही खुळी असते. सायकलवर चालणाऱ्या माणसाला वाटतं की आपल्याकडे टू व्हीलर असावी, वाटतं. यास्काडाक लागोपाठचा नाही, हा चेंडू आतमध्येच आहे. क्षेत्ररक्षक तिथे आणि फलंदाज हसन मदारी बाद. बरोबरच बऱ्याचशा अपेक्षा सुद्धा इथे. शेवटचे 3 चेंडू आता शिल्लक आहेत आणि धावा भरपूर बनवायच्या आहेत. हसन मदारीने जरूर प्रयत्न केले आणि नवीन फलंदाज ढगे साहेब, पोलीस अधिकारी असलेले खेळाडू या संघामध्ये आहेत. ढगे साहेबांकडे जबाबदारी आलेली शेवटच्या 3 चेंडूंना फोडून काढण्याची. बघूया. यस यस, लोअर फुल टॉस. धाव घ्यायची इच्छा दिसत नाहीये आणि शेवटचे 2 चेंडू मॅच मध्ये मात्र औपचारिकता शिल्लक आहे. याबरोबरच उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी तयार झालेली टीम आहे, ती म्हणजे मुस्तफा 11 सरडे. काय संघ आहे. काल आम्ही बघत होतो, काल मला वाटतं 4:30 वाजता या संघाची एंट्री झाली आणि त्यानंतर त्याने तासाभरात 2 मॅच जिंकल्या, एका तासात 2 जिंकल्या आणि लगेचच तिसरी मॅच जिंकत ते उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करतायत. या ठिकाणी उत्तमराव पाटील नेवरे यांचं आगमन झालंय, आपलं स्वागत आहे. आणि थाटात प्रवेश होतोय मुस्तफा 11 नेवरे संघाचा, सातारा संघाचा. सेमीफायनल संघ सेमीफायनलचा ठरलेला आहे आणि आता चौथा संघ कोणता आहे त्याचं उत्तर आपण या ठिकाणी शोधणार आहोत. तर निश्चित थँक्यू डीजे. माळीनगर चषकाचे आयोजक ज्यांनी पुढच्या वर्षी सुद्धा स्पर्धेची घोषणा केलेली आहे, गहिनीनाथ प्रतिष्ठान माळीनगर आयोजित 4 नोव्हेंबर 2024 रोजी 1 लाख रुपये, 61,000, 25,000 रुपये अशी 4 बक्षीस असलेली स्पर्धा सुरू होणार आहे. आयोजक अतुल भाऊ थोरात आणि अरिफभाई काझी ते उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. चला, टॉस झालाय मला वाटतंय.